नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आपण वर्षभरात अनेक अमावस्या ऐकतो. सोमवती अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, दीप अमावस्या. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रात दर्श अमावस्या ही सर्वात पवित्र आणि पितृदोषातून संकटातून मुक्त देणारी अमावस्या मानली गेली आहे. पण दुर्दैवाने अनेक लोक अमावस्येला वाईट किंवा अशुभ मानतात. पण ही खूप मोठी चुकीची समजूत आहे. साक्षात आपल्या शेगावच्या रायाने अंतर्यामी गजानन महाराजांनी भक्तांना शिकवले की कोणतीही तिथी वाईट नसते, जर मनात भगवंताचा वास असेल. दर्श अमावस्येच्या या पवित्र दिवशी गजानन महाराजांची विशेष पूजा कशी करावी, या दिवशी महाराजांच्या चरणी कोणता एक छोटासा उपाय केल्याने घरातील वर्षानुवर्षाची गरिबी, नकारात्मकता आणि पितृदोष क्षणात भस्मसात होतात. या दिवशी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवावा आणि दर्श अमावस्येला केलेल्या पूजेने भक्ताच्या आयुष्यात कोणता न भूतो न भविष्यती चमत्कार घडून आला. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत दर्श अमावस्येचे आध्यात्मिक रहस्य आणि गजानन महाराजांच्या सिद्ध पूजेची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत. जर तुम्ही महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि घरातील सर्व दुःखाचे सावट दूर करू इच्छिता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण आजची ही माहिती आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश घेऊन येणार आहे. भक्तांनो, सर्वात आधी समजून घेऊया की दर्श अमावस्या म्हणजे नक्की काय. हिंदू पंचांगानुसार ज्या अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात आणि चंद्राचे दर्शन पूर्णपणे लोप पावलेले असते, पण तरीही ती तिथी पितरांच्या आणि देवपूजेसाठी अत्यंत फलदायी असते. तिला दर्श अमावस्या असे म्हटले जाते. दर्श या शब्दाचा अर्थ होतो दर्शन. या दिवशी आपल्या पूर्वजनांचे, पितरांचे आणि सद्गुरूंचे सूक्ष्म रूपाने आपल्याला दर्शन लाभते. म्हणून या तिथीला दर्श अमावस्या म्हणतात. लोक अमावस्येला घाबरतात, पण संतांनी सांगितले आहे की अमावस्या ही अंतर्मुख होऊन ईश्वराचे ध्यान करण्याची रात्र आहे. गजानन महाराजांसारखे अवतारी पुरुष भक्तांच्या मनातील हाच अंधार दूर करण्यासाठी पृथ्वीवर अवतारले आहेत. गजानन महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांच्यासाठी पूनम आणि अमावस्या दोन्ही समानच. अनेकदा घरात पितृदोष असतात, वास्तुदोष असतात किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असते. त्यामुळे घरात सतत आजारपण, पैशांची चणचण आणि कलह होतो. दर्श अमावस्येचा काळ हा घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी सर्वात भक्तिशाली मानला जातो. जेव्हा आपण दर्श अमावस्येला गजानन महाराजांचे नामस्मरण आणि पूजा करतो, तेव्हा महाराजांचे अभय कवच आपल्या कुटुंबाभोवती तयार होते. आता लक्षपूर्वक ऐका. दर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी गजानन महाराजांची पूजा कशी करावी याची टप्प्याटप्प्याने पद्धत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी स्नान करून घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यासमोर एक पाट मांडा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरा. त्यावर गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. महाराजांच्या फोटोला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या. त्यांना अष्टगंध किंवा चंदन आणि हळद कुंकवाचा टिळा लावा. महाराजांना तुळशीचे पान अतिशय प्रिय आहे. दर्श अमावस्येला महाराजांच्या चरणी कमीत कमी 3
किंवा 11 तुळशीचे पाने अर्पण करा. सोबत पिवळी फुले अर्पण करा. महाराजांसमोर गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. हा दिवा घरातील नकारात्मकता नष्ट करतो. महाराजांना आवडणारा पिठलं भाकर किंवा गुळ खोबरे किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवा. पूजेनंतर तुळशीची माळ हातात घेऊन गणगण गणात बोते या तारक मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर दर्श अमावस्येला हा एक महाउपाय नक्की करा. एक लहान पात्रात 2 भीमसेन कापूरच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवा. महाराजांचे स्मरण करत गणगण गणात बोते चा जप करत तो कापूर पेटवा. तो पेटलेला कापूर संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत आणि मुख्य दरवाजावर फिरवा. शास्त्रात आणि अनुभवात सिद्ध झाले आहे की दर्श अमावस्येला कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने घरातील सर्व वाईट शक्ती, नजरदोष आणि पितृदोष क्षणात भस्मसात होतात. भक्तांनो, बुलढाण्यातील एका भक्ताच्या घरात अमावस्येच्या आसपास नेहमी काहीतरी अनुचित घडायचे. घरातील लोक आजारी पडायचे, भांडणे व्हायची. एका गजानन भक्ताच्या सांगण्यावरून त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी गजानन महाराजांची ही तुळशीपत्र आणि कापुराची सिद्धपूजा केली. पूजा केल्यानंतर त्यांनी महाराजांकडे आतुरतेने याचना केली, बाबा, आमच्या घरातील हा अंधार दूर करा. आणि साक्षात चमत्कार घडला. त्या एका रात्रीनंतर त्यांच्या घरातील वातावरण शांत झाले. आजारपण दूर गेले आणि अडकलेले पैसे परत मिळाले. ही ताकद अमावस्येत नाही तर दर्श अमावस्येला गजानन महाराजांच्या चरणी केलेल्या खऱ्या भक्तीत आहे. भक्तांनो, या येणाऱ्या दर्श अमावस्येला महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून ही पूजा आणि उपाय नक्की करा. तुमच्या घरातील सर्व दुःखाचे सावट दूर होऊन आनंदाचा प्रकाश नक्की येईल. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि पूजा पद्धत आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा गणगण गणात बोते किंवा जय गजानन. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि पूजेच्या माहितीत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.